छत्रपती शिवाजी महाराज की जय। आतण्यात व्यक्तीने हा जेव्हा गड बांधत होते त्यावेळेस महादरवाजाच्या संरक्षणासाठी इकडे एका अज्ञात व्यक्तीने स्वतःचा बळी दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्त आदेश दिले होते। नमस्कार मित्रांनो, मी जगदीश माडी, गडकिल्ले विथ JSM बॅकपॅकर या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण किल्ले मानगडला भेट देणार आहोत आणि आज आपल्या सोबत आहेत अक्षय आणि हा मित्र दीपेश। आता इथे थांबण्याचं कारण म्हणजे आपल्याला जे पुरातन शिव मंदिर आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। त्यानंतर पुढे देवीचं आपलं असं म्हणजे दगडामध्ये कोरलेला असं चेहरा पाहायला मिळतं, ते आता आपण तिकडे जाऊन पाहणार आहोत। आणि या साईडला आपल्याला किल्ले मानगड आहे तो आपल्याला पाहायला मिळत असेल। तत्पूर्वी आपण इथे काही विरगळी आहेत आणि शिव मंदिर आहे ते पाहून घेऊया। आता आपण पुरातन शिव मंदिर आहे त्या शिव मंदिराच्या इथेच म्हणजे आपलं शिव मंदिर आहे तिथे बाहेरच आपल्याला काही विरगळी पाहायला मिळतात। त्या विरगळी आपण आता पाहणार आहोत। पुढे पुढे आता ही विरगळ आहे एक 2 3 4 4 स्तरामध्ये आपल्याला ही विरगळ पाहायला मिळते। तर नावाची आकृती बनवली, त्यानंतर इथं युद्ध दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यानंतर इकडे एक म्हणजे स्वर्गप्राप्ती वगैरे असं इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशाच प्रकारे इथं पण विरगळे आणि त्यामध्ये सुद्धा असंच दाखवलेलं आहे दोन। आता ही विरगळ आहे त्यामध्ये 4 स्तर दाखवलेत आणि इथे 3 आहेत। आता आतमध्ये जे शिवमंदिर आहे ते आपण पाहूया। आणि एकंदरीत नंदी आणि शिवमंदिराचा जो एक चौतारा आपण पाहिला तर हे यादवकालीन हेमाडपंथी बांधकाम जे असतं त्या पद्धतीचं वाटतं। आता इथं हा कदाचित हा सभामंडप असेल, इथं आपल्याला शिवपिंडी पाहायला मिळते। आणि हा जो भाग दिसतोय हा गाभाऱ्याचा भाग असेल, इकडे सुद्धा आपल्याला शिवपिंड पाहायला मिळते। पुढे जाऊन दाखवतो। चलो ओके। आता आपण पुरातन शिव मंदिर जे आहे ते पाहिलंय। त्यानंतर माझ्या कॅमेराच्या बॅक साईडला तिकडे एका दगडावरती एकविराईचा चेहरा असं कोरलेला आहे, ते आपण आता पाहायला जाणार आहोत। तुम्ही जर मानगड किल्ल्याला भेट द्यायला येणार असाल तर दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने असे जागोजागी फलक लावण्यात आले आहेत जेणेकरून कोणी रस्ता चुकणार नाही। त्यामुळे तुम्ही मानगाव तांबणी घाटाला जो रस्ता लागतो तिकडनं आल्याच्या नंतर तुम्हाला असे जागोजागी फलक पाहायला मिळतील। आता तिकडे आपल्याला एक दगड आणि त्यामध्ये देवीचं शिल्प आपल्याला पाहायला मिळते, ते आपण पाहायला जाणार आहोत। आपल्याला हा चेहरा इकडे असा पाहायला मिळतो। त्यानंतर एक शिवपिंडी सारखं एक आकृतीचं हे आपल्याला शिल्प पाहायला मिळतं। आत्ता आपण पुरातन शिव मंदिर आणि एका दगडावरती आई एकविरीचं आपण चेहरा पाहिला। तर हे पाहिल्याच्या नंतर आता आपल्याला असे काही बोर्ड दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्याकडून किल्ले मानगडाकडे जाणारे असे फलक लावण्यात आलेले आहेत। तर आता आपण
हा तुम्हाला किल्ले मानगड दिसत असेल तर आपण तिकडे जाणार आहोत. आपण किल्ले मानगडाच्या पायथ्याशी असलेल्या मशीदवाडी या गावामध्ये आहोत. गडाकडे जाणारे जे काही शिवकालीन दगड आहेत, शिवकालीन जे काही पायऱ्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. पण इकडनं जी काही वाट जे दिसते तिकडनं आपण जाणार आहोत. आता आपण तुम्ही बघितलात मागणं आपण ही जी वाट दिसते या रस्त्याने आपण वरती आलो. वरती आल्याच्या नंतर हा जो काही भाग आहे हा आहे विंजाईची खिंड म्हणून या खिंडीला ओळखलं जातं. आता माझ्या मागे विंजाई देवीचं किंवा इंजाई देवी किंवा विंजाई देवी चं मंदिर आहे. कौलारू असं मंदिर आहे ते आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर वेताळाचं स्थान आहे. हे दाखवण्यापूर्वी तुम्हाला किल्ले मानगडबद्दल थोडक्यात माहिती देतो. 1656 ते 1657 छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी प्रांतात उतरून जावळी काबीज केली आणि जावळी स्वराज्यात दाखल करून घेतली. त्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने हा काही जावळी प्रांत होता हा प्रांत स्वतः या प्रांताची पाहणी केली. त्यानंतर या गडावर आपल्याला 12 टाके त्याचबरोबर गुप्त दरवाजा चोर दरवाजा जो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला सापडला आहे तो गुप्त दरवाजा आपण पाहणार आहोत. त्यानंतर जो राजसदर आहे, महादरवाजा आहे. महादरवाजावर एका अज्ञात व्यक्तीने महादरवाजाच्या संरक्षणासाठी आपला बळी इथं दिला होता. त्याचं कातळामध्ये कोरलेलं शिल्प आहे ते आपण पाहणार आहोत. तर ते पाहण्यापूर्वी आता आपण विंजाई देवीचं मंदिर आहे ते पाहू आणि वेताळाचं जे स्थान आहे ते पाहूया. आता आपण विंजाई या देवीच्या मंदिरात इथं आहोत. विंजाई खिंडीमधून आपण वरती आलो. इकडं वरती आल्याच्या नंतर किल्ले मानगड याविषयी आपल्याला दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या वतीने आपल्याला इकडे माहिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिंजीच्या सिद्धीच्या हल्ल्यापासून दुर्गेश्वर रायगडाचा बचाव करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संरक्षण साखळी बनवली. त्यामध्ये प्रामुख्याने घोसाळगड असेल, तळगड असेल, मानगड त्याचबरोबर सोनगड, चांबारगड, सोनगड असे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे उपदुर्ग या ठिकाणी या जावळी प्रांतामध्ये बांधले किंवा जे काही गड होते आधी त्याची पुनर्बांधणी केली. तर आपण ही माहिती पाहिल्याच्या नंतर आता इथे आपल्याला काय काय पाहायला आता गडावर आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे तर 12 टाके पाहायला मिळणार आहेत. त्याबरोबर महादरवाजा आहे, बुरुज आहेत, गुप्त दरवाजा आहे, राजसदर आहे. त्यानंतर हवालदाराचे घर आहे, हवालदाराचे जोते आहेत. त्यानंतर हनुमान शिळा, श्री मारुतीरायाची शिळा आहे. त्यानंतर शिव मंदिर आहेत, लेणी आहे, निशाणीचा बुरुज आहे. असे बरेच अवशेष आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळणार आहेत. तिकडे आपल्याला महादरवाजाची जे काही बुरुज आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिकडे महादरवाजा आहेत आणि या साईडने इकडनं आता तुम्हाला तो दिसत असेल तिकडे फलक लावलेला आहे. तिकडे फलक लावलेला आपल्याला दिसत आहे लाल कलरमध्ये. तिकडनं वरती जाण्यासाठी वाट आहे. ते जाण्यापूर्वी आपण वेताळाचे जे स्थान आहे ते पाहूया आणि विंजाई देवीचं मंदिर आहे ते आपण पाहूयात. त्यानंतर आपल्याला हे वेताळाचं स्थान जे आहे ते आपल्याला वेताळाचे जे काही स्थान आहे ते आपल्याला पाहायला मिळते. शिल्पामध्ये एका कोरीव शिल्पामध्ये आपल्याला 2 मूर्ती पाहायला मिळत आहेत आणि तिकडे एक स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर विंजाई देवीचं जे मंदिर आहे कौलारू मंदिर आहे मस्त आणि आपण ते आता आतमध्ये जाऊन पाहणार आहोत.
इकडे तुम्हाला किल्ले मानगड, देवभवानी, जय शिवराय, श्री विंजाई माता मंदिर, श्री विंजाई माता मंदिर असं आपल्या इथं लिहायला मिळते. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करू. इकडे आल्याच्या नंतर आपल्याला वीर मारुती यांची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. ही जी मूर्ती आहे ती महादरवाजाच्या इथे कदाचित त्या काळामध्ये होती. अलीकडच्या काळामध्ये काही संवर्धन झाले, दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्याकडून काही संवर्धन झाले, त्यावेळेस कदाचित ही मूर्ती इकडे आणून ठेवली असेल. त्यानंतर आपल्याला इकडे पुढे त्यानंतर आपल्याला शस्त्रशुद्ध अशी विंजाई मातेची आपल्याला शेळीमध्ये आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. ते आता आपण मूर्ती तुम्ही पाहून घ्या. आता आपण विंजाई मातेचं मंदिर पाहिलं, त्यानंतर वेताळाचं स्थान पण आपण पाहिलं. त्यानंतर इकडं आपल्याला फळक पाहायला भेटत असेल. ते फळक महादरवाजा, तिकडे वरती आपण महादरवाजा आहे तिकडे आपण आता जाणार आहोत. इकडे आल्याच्या नंतर आपल्याला कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठीमागे तुम्हाला दिसत असतील पातळामध्ये अशा खोदलेल्या आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. त्यानंतर कदाचित हा जो हे जे दोन डोंगर दिसतात हे कोकण दिवा असू शकतो. आपण कातळात खोदलेल्या पायऱ्या चढून आलो. त्यानंतर आपल्याला इकडे मानगड किल्ल्याचा महादरवाजा कडे जाणारा असा दिशाफलक आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्या इकडे ह्या अशा कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत आणि त्यानंतर किल्ले मानगडाचं महादरवाजा आहेत. त्या महादरवाजाचे 2 बुरुज आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. त्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतोय. तर आपण ह्या ज्या काही कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आपण चढून जाणार आहोत. आत्ता आपण किल्ले मानगडाचा जो महादरवाजा आहे त्या महादरवाजाच्या इथे येऊन पोचलेलो आहोत. किल्ले मानगडाचा जो महादरवाजा आहे त्या महादरवाजाचं बांधकाम जर तुम्ही पाहिलं तर हे आपल्याला गोमुखी पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आता गोमुखी पद्धतीने बरेचशा किल्ल्यावर आपल्याला महादरवाजे आहे हे गोमुखी पद्धतीने बांधलेले पाहायला मिळतात. जर तुम्ही माझा किल्ले अवचितगडाचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला गड किल्ल्यांवरती महादरवाजे हे गोमुखी पद्धतीने का बांधले जातात
ही मी गोष्ट तिथं सांगितली आहे. हा दरवाजे बांधले त्याचं कारण असं आहे की जर शत्रू हल्ला जर झाला, शत्रू सैन्याकडून जर हल्ला झाला, आता शत्रू सैन्यांकडून 3 प्रकारे हल्ला होऊ शकतो. एक म्हणजे हत्ती आणून महादरवाजाचा जो दरवाजा असतो तो फोडला जातो. त्यानंतर लाकडी ओंडका जो असतो, म्हणजे आता 5 ते 6 जण एक लाकडी ओंडका, सरळ जो लाकडी ओंडका असतो तो असं पकडून धावत जाऊन दरवाजावर आदळतात. त्या पद्धतीने एक दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर खाली गडाच्या पायथ्यापाशी किंवा अशा महादरवाजाच्या जवळ किंवा महादरवाजाच्या समोर असलेले डोंगर अशा भागातून तोफा लावून महादरवाजा फोडण्याचा शत्रू सैन्य प्रयत्न करतं. पण हे असं महादरवाजा फोडू नये किंवा शत्रू सैन्याला एक प्रकारचं रोखून धरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या असे गडकिल्ल्यांवरती गोमुखी पद्धतीने महादरवाजांची बांधणी केली. आता हे जे गोमुखी पद्धतीने जे महादरवाजा आहे ते आपण पाहणार आहोत. महादरवाजात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला इकडे दगडामध्ये आपल्याला इथे एक शिल्प पाहायला मिळतं. ते शिल्प आपण पाहूया. इकडे जवळ या. हे शिल्प पाहायला दिसतंय काय बघ, असं पकडलं. इकडे आपल्याला एक शिल्प पाहायला मिळते. आता आख्यायिका अशी सांगितली जाते किंवा बऱ्याचशा गडकथा असतात किंवा आख्यायिका असे सांगितले जातात. तर या शिल्प इकडे ठेवण्याचं कारण असं आहे की एका अज्ञात व्यक्तीने हा जेव्हा गड बांधत होते त्यावेळेस महादरवाजाच्या संरक्षणासाठी इकडे एका अज्ञात व्यक्तीने स्वतःचा बळी दिला. त्याच्या स्मरणार्थ, त्यांच्या ज्या व्यक्तीने बळी दिला त्यांच्या स्मरणार्थ ह्या महादरवाजाच्या बुरुजावर आपल्याला इकडे हे शिल्प पाहायला मिळतं. आणि या शिल्पामध्ये अशी एक हा इकडे आपल्याला असा चेहरा पाहायला मिळतो. त्यानंतर हे हात पाहायला मिळतात असे, आणि हा पूर्ण शरीर हे असं इकडे आपल्याला पाहायला मिळतं. तर हे पाहिल्याच्या नंतर माझ्या मागे महादरवाजाचा एंट्रन्स आहे, मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचा, ते पाहायला मिळतं आपल्याला. प्रवेश करूया. इकडे आल्याच्या नंतर आपल्याला महादरवाजाचा जो एंट्रन्स आहे आपल्याला इकडं पाहायला मिळतं. इथे कदाचित हा पूर्ण असा चौकोनी किंवा असं देवळाकृती इकडे कमानी असू शकते. इकडे महादरवाजा असू शकतो. ते महादरवाजाचे जे काही कमानीचे काही दगड आहेत, अवशेष आहेत, ते इकडे आपल्याला पाहायला मिळतात. दुर्गवीर प्रतिष्ठान यांच्या वतीने जेव्हा संवर्धन झालं त्यावेळेस हे जे काही दगड होते हे इकडे पूर्ण असे पडलेले होते. त्यावेळेस आपल्याला आता हे दगड आपल्याला इथं पाहायला मिळतात. ह्या दगडावरती आपल्याला काही शिल्प, कमळाचं आणि माशाचं शिल्प आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. ते आपण पाहूयात. आता हा कमळाचा हा शिल्प पाहायला मिळतो आणि त्यानंतर आपल्याला हे माशाचं शिल्प पाहायला मिळतं. आता हा जो काही दगड आहे हा कमानीचा दगड आहे. आता हा तुम्ही पाहू शकता इकडनं. हा जो काही दगड आहे हा कमानीचा दगड आहे. आता ह्या शिल्पाचा अर्थ काय आहे की कमळ म्हणजे लक्ष्मी आणि साप म्हणजे मत्स्य अवतार म्हणजे नारायण. या कमानीवर असं हे शिल्प ठेवल्याचा याचा अर्थ असा आहे की गडावरती लक्ष्मी नारायण नांदत आहे, असा एक अर्थ इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचशा हिंदू धर्माचे जे काही राजे होते त्यांच्या गड किल्ल्यांवरती आपल्याला असे द्वार शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी आपल्याला शरभाचं शिल्प पाहायला मिळतं किंवा गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला हा जो काही भाग आहे हा मेन एंट्रन्स आहे. इकडं पाणी साठतं, पावसाच्या टायमाला जे काही पाणी साठतं ते पाणी जाण्यासाठी हा तुम्हाला इकडे पूल पाहायला मिळत असेल. म्हणजे कशा पद्धतीने त्यावेळी योजना होती हे इकडं पाहायला मिळतं. आता आपण महादरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केलाय. प्रवेश केल्याच्या नंतर इकडे असा मस्त असा सुंदर महादरवाजा इकडे असू शकतो.
होता. त्यानंतर आपल्याला इकडे लाकडी ओंडका, दरवाजा आपण बंद केल्याच्या नंतर दरवाजा आतून लॉक करतात, तो जो लाकडी ओंडका टाकला जातो त्याची ही जागा आपल्याला इकडे पाहायला मिळते. इकडे असं लांब असं एक साधारण 4 फूट आता इकडे लाकडी ओंडका आतमध्ये जाईल अशी इकडे जागा पाहायला मिळते. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. आता मी तुम्हाला ती जी काही जागा आहे ती दाखवतो. त्यानंतर इथे साधारण 1 फूट आतमध्ये जाईल लाकडी ओंडका, एवढी जागा आहे. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला जागा पाहायला मिळते. महादरवाजातून प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला हे जे काही घुमट किंवा आपल्या इकडं देते हे विंजाई देवीचं जे आपण मंदिर पाहिलं, त्या मंदिरामध्ये वीर मारुतीची जी मूर्ती होती कातळामध्ये कोरलेली, ती मूर्ती इकडं त्या मारुतीरायाचं इकडे स्थान होतं. दुर्गवीर प्रतिष्ठाननी जेव्हा इकडे संवर्धनाचं काम केलं त्यानंतर ती मारुतीची जी काही मूर्ती होती ती विंजाई देवीच्या मंदिरामध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर आता इकडे काही मारुतीरायाचं स्थान पाहिल्याच्या नंतर इकडे स्थान पाहिल्याच्या नंतर आपल्याला तिकडे अंबरखाना, धान्य कोठार आणि दारू कोठार म्हणजे बरेचसे किल्ले आपण पाहिले. त्यामध्ये अंबरखान्यामध्ये दारू कोठार आणि धान्य कोठार हे असं एकत्र ठेवलं जात नाही, पण ह्या किल्ल्यावरती आपण तिकडे अंबरखाना आणि पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाहायला जाणार आहोत. महादरवाजातून प्रवेश केल्याच्या नंतर वर आल्याच्या नंतर इकडे आपल्याला धान्य कोठार पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला धान्य कोठाराच्या बाहेरच्या साईडला आपल्याला अशा लांबच लांब पाण्याच्या टाक्या या आपल्याला पाहायला मिळतात. आता इकडे काही पाण्याच्या टाक्या आहेत, इकडे काही पाण्याच्या टाक्या आहेत, इकडे पाण्याची टाकी आहे आणि या साईडला सुद्धा पाण्याची टाकीच आहे कदाचित. इकडे सुद्धा पाण्याची टाकी आहे. आता तुम्ही जर माझा किल्ला अवचितगडाचा व्हिडिओ जर पाहिला असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितले पाण्याच्या टाक्यांवरती आपल्याला असे हे जे काही खड्डे आहेत, दिसतंय का खड्डा, हा जो काही खड्डा आहे, हे खड्डे का दिले जातात तर हे जे काही पाण्याचे टाके आहेत हे कदाचित त्या काळामध्ये वापरात असावेत, म्हणजे स्वयंपाकासाठी वापरत असावेत किंवा गडावर जे काही सैनिक असतील त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या टाक्यांमधून होत असेल. त्यामुळे या होलामध्ये लाकडी बांबू टाकून एक प्रकारचं मंडप ज्या पद्धतीने आपण उभं करतो त्या पद्धतीने इथे एक मंडप उभं करून ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये घाण जाणार नाही याची काळजी घेतली जाते. दोन्ही साईडला आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात. पाण्याचे टाके पाहिल्याच्या नंतर आपल्याला सातवन काळातले लेणी, म्हणजे आता इथे लिहिलं सातवनकालीन लेणी, आणि त्यानंतर सातवनकालीन लेणीच्या नंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जेव्हा गडाची पुनर्बांधणी केली तेव्हा या लेणीचा उपयोग धान्य कोठारासाठी किंवा बारूद जे असतं ते स्टोरेज करण्यासाठी वापर केलेला आहे. तर आपण आता या लेणीमध्ये आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. प्रवेश करण्यापूर्वी एखादं आतमध्ये काही आहे का, म्हणजे आता ह्या ज्या काही वास्तू आहेत ह्यामध्ये रहदारी कमी असते, त्यामुळे अशा ठिकाणी प्राणी असू दे किंवा माकड असू दे किंवा असे प्राणी आतमध्ये बसलेला असू शकतो, त्यामुळे आतमध्ये जाण्यापूर्वी आपण खात्री करून घ्यायची. आपल्याला इकडे अशी प्रशस्त अशी खोली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला इकडे 2 खोल्या आपल्याला पाहायला मिळतात. जवळ या ठिकाणी धान्य साठवलं जायचं. त्यानंतर असं सांगितलं जातं ही जी काही छोट्या टाक्या आहेत यामध्ये मडक्यामध्ये जे आपण तोफेमध्ये जी बारूद टाकतो
ती बारूद या ठिकाणी स्टोरेज केली जायची. तर हे काय अवशेष आहेत, ही जी काही खोली आहे अंबरखाना तो तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आपल्याला हा असे इथे खड्डा पाहायला मिळतो. कदाचित इथे आग लावली जात असेल किंवा आग लावली जात असेल इथे, जेणेकरून या खोलीमध्ये प्रकाश व्हावा. हे काही अवशेष. महादरवाजातून प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला उजवीकडे धान्य कोठार आणि पाण्याचे टाके पाहायला मिळतात. त्यानंतर डावीकडे सुद्धा आपल्याला खांब टाके आणि हनुमान टाके हे पाहायला मिळतात. आता आपण ते पाहायला जाऊया. आता इकडे आल्याच्या नंतर आपल्याला सातवाहन काळातल्या ह्या खांब टाक्या आहेत. ह्या खांब टाक्या आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठ्या आणि प्रशस्त अशा ह्या खांब टाक्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आता ही जी काही टाकी आहे ही एक पाहून घ्या. त्यानंतर पुढे सुद्धा अशीच एक खांब टाकी आहे. इथे सावकाश बघ मिनिट्स. तर इथे सुद्धा आपल्याला एक खांबटाकी पाहायला मिळते. आता खांबटाकी किंवा आपल्याला इकडे खाली हनुमान टाके आपल्याला पाहायला मिळतात. त्या आपण पाहायला जाऊया. असं पाय ठेवतो ना तसं. हे आपल्याला हनुमान टाके आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतात. त्या टाक्यांना हनुमान टाके का म्हणतात ते आपण तुम्हाला दाखवतो. इकडे आल्याच्या नंतर आता असं नुसतं खाली बसल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे कातळामध्ये खोदलेलं हनुमानाचं शिल्प हे तुम्हाला पाहायला मिळेल. कुठं आहे आता हे इकडनं हा आपल्याला वरती जायला रोड दिसतोय, वाट दिसते. तर आपण तिकडनं वरती जाणार आहोत. या आता ह्या वाटेने वरती आल्याच्या नंतर आपल्याला माझ्या डाव्या साईडला आपल्याला म्हणजे या साईडला आपल्याला राजसदरेचे अवशेष पाहायला मिळतात. त्यानंतर हे जे काही आपल्याला भाग मिळत आहेत हे जोत्यांचे अवशेष आहेत. तर इकडे आल्याच्या नंतर आपल्याला जोत्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जोते नक्की कोणाचे आहेत, जोते हे नक्की कोणाचे आहेत हे आपण खालती माहिती फलक वाचला असेल. त्यामध्ये असं सांगितलं गेलं की या गडाचे जे हवालदार होते गोविंदजी मोरे, कदाचित हे त्यांचे वाड्यांचे किंवा जोत्यांचे हे त्यांचे आपल्याला इकडे अवशेष पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहिल्याच्या नंतर आपल्याला डावीकडे म्हणजे हे जे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतात हे राजसदरेचे अवशेष आहेत. ते आपण आता पाहणार आहोत. या पण हलत होता.
दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने हे फलक लावण्यात आलेले आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम केलेलं आहे, जेणेकरून गडावर जी अनोळखी व्यक्ती येते त्यांना जी गडाबद्दल जी काही माहिती नसते त्यांना माहिती काढण्यासाठी यांचा वापर होतो. आता हे जे काही अवशेष आहेत, हे जे काही अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात हे राजसदरेचे अवशेष आहेत. आणि त्यानंतर हा कदाचित हे जे भाग दिसतोय तुम्हाला, हा जो काही भाग दिसतोय हा गडाचे किल्लेदार यांचा हा वाडा असू शकतो. आता आपण त्या साईडला बुरुज आहे, ढालकाठी बुरुज, तो बुरुज आपण पाहायला जाणार आहोत. त्यानंतर गुप्ता दरवाजा आहे, तो सुद्धा पाहायला जाणार आहोत. या जागोजागी आपल्याला असे हे पिवळ्या रंगाने मार्क केलेले पाहायला मिळतात. आता हे कसले मार्क केलेले आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे. कालांतराने आपल्याला जर माहिती झाली तर आम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करू. JSM बॅकपॅकर इंस्टाग्राम IDचं नाव आहे, नक्की फॉलो करा. त्यावर सुद्धा आपण माहिती देत असतो बरेचसे गडकिल्ल्यांची. आता इथं ढालकाठी जो बुरुज आहे तुम्हाला भगवा दिसत असेल, भगवा. त्याचबरोबर कदाचित तो ही जी डोंगर रांग दिसते ही कोकण दिवा हा असू शकतो. आता इकडं त्याच्या मागे आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात. त्यानंतर ढालकाठी नावाचा बुरुज आहे, तो बुरुज आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण तो पाहायला जाणार आहोत. या सावकाश या. आता आपल्याला हा ढालकाठी बुरुज पाहायला मिळतोय. त्यानंतर इकडे काही जोत्यांचे अवशेष आहेत. त्यानंतर पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. त्यानंतर वरती आहे. आता या बुरुजावर आल्याच्या नंतर आपल्याला स्वराज्याचा भगवा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर ज्या गावातून आपण पायालो म्हणजे गडाच्या पायथ्याशी जो गाव आहे तो आपल्याला गाव पाहायला मिळतोय. इकडे ये जवळ. हां, आपल्याला हा गाव पाहायला मिळतोय, मशीदवाडी या गावाचं नाव आहे. त्यानंतर आपल्याला पुरातन शिव मंदिर आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आता ढालकाठी बुरुज आपण पाहिला. त्यानंतर या साईडला काही जोत्यांचे अवशेष आहेत ते आपण पाहणार आहोत. घे अक्षय, घे पटापट पटापट. इथे सुद्धा आपल्याला जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. तिथे इकडे एक आहे, काय नाही सरडा आहे. इकडे सुद्धा आपल्याला जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. त्यानंतर इकडे सुद्धा जोत्यांचे अवशेषच पाहायला मिळतात. आता इकडे पुढे काय आहे, कदाचित हे मार्क करून ठेवण्यात आलेले जेणेकरून समजायला. जोत्यांचे अवशेष पाहिल्याच्या नंतर आपल्याला इकडे शिव मंदिर आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहूया. इकडे आपल्याला शिव मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आतमध्ये महादेवाची पिंडी आपल्याला पाहायला मिळते, तिथून पाहून घ्या. की आपण इकडे पाहिले, इकडं पाहिल्याच्या नंतर आपण इथे गुप्ता दरवाजा किंवा चोर दरवाजा किंवा चोर दिंडी आपल्याला तिकडे पाहायला मिळते. आता ते आपण पाहायला जाणार आहोत. ये ये थांबते.
आता इथे आल्याच्या नंतर आपल्याला तिकडे गुप्त दरवाजा पाहायला मिळतो। त्यानंतर हा जो काही भाग दिसतोय आपल्याला, हा तटबंदीचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय। आपण गुप्त दरवाजा आहे तो गुप्त दरवाजा पाहू आणि तुम्हाला सांगतो। रामचंद्र निळकंठ पंत अमात्य यांच्या अंदाजपत्रामध्ये किंवा हे स्वराज्याचे महत्त्वाचे नेते होते, मंत्री होते। यांचं काम असं होतं की नोंदी करून ठेवणे, पत्रांची नोंदी वगैरे करून ठेवणे किंवा आणि ते महाराजांकडे सादर करणे। तर त्यांच्या पत्रामध्ये असं लिहून आपल्याला असं लिहिलेलं असं आढळतं की किल्ल्यांवरती 2 किंवा 3 हे दरवाजे असावेत, महादरवाजा असावा आणि त्याचबरोबर चोर दिंडी किंवा चोर दरवाजे असे असावेत। आता हे का असावेत असं प्रश्न पडतो, तेव्हा याचं उत्तर आपल्याला असं मिळतं की जर शत्रू सैन्यांकडून जर हल्ला झाला, मग त्यावेळेस गडाचे किल्लेदार असतील, त्यांचे घरातल्या म्हणजे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे गडावर जे काही राहणारी व्यक्ती असतील, त्यांचे कुटुंब असतील, त्यांना अशाच चोर दरवाजातून, चोर दिंड्यातून किंवा चोर वाटातून त्यांना सुखरूप खाली सोडण्यात येतं, म्हणजे सुखरूप ठिकाणी त्यांना हलवण्यात येतं। त्याकरता असे चोर दरवाजे हे गडकिल्ल्यावर असावेत असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्त आदेश दिले होते। रामचंद्र निळकंठ अमात्य यांच्या पत्रात असंही आपल्याला लिहिलेलं आपल्याला म्हणजे अशाही नोंदी आपल्याला सापडतात की गडावरती चोर दिंड्या किंवा दरवाजे असावेत आणि त्यांची गरज नसताना त्यांची दरवाज्यांची गरज नसताना मातीने किंवा दगड त्यांचा भर टाकून ते चिरून टाकावेत। आता हा जो काय आपण चोर दरवाजा पाहिला, हा चोर दरवाजातून खाली उतरण्याची आता वाट आपल्याला इकडे मागाशी आपण पाहिली असेल, वाट पाहायला मिळते। त्यानंतर ह्या चोर दरवाजातून उतरल्याच्या नंतर आपल्याला इकडे चाचगाव आपल्याला पाहायला मिळतो इकडे, आणि हा जो गाव आहे हा चाचगाव आहे। गाव दाखवतो। हा जो काही आपल्याला परिसर दिसतोय, तिकडे एक गाव आहे आणि इकडे पण आपल्याला गाव पाहायला मिळतं। त्या गावाचं नाव आहे चाचगाव। इकडनं उतरल्याच्या नंतर ही जी काही वाढ जाते ही चाचगावामध्ये वाढ जाते। आता उर्वरित आम्ही गडाची भ्रमंती आहे ती पूर्ण केलेली आहे। गडावर चोर दरवाजा आपण आता नुकताच पाहिला, त्यानंतर जोत्यांचे अवशेष पाहिले, सदरेचे अवशेष पाहिले, त्यानंतर गडावर ढालकाठी बुरुज आहे तो सुद्धा आपण पाहिला। त्यानंतर पाण्याचे टाके पाहिले असेल, धान्य कोठार पाहिला असेल, अंबरखाना सातवाहन काळातली जी काही खोली आहे ती सुद्धा आपण पाहिली। उर्वरित किल्ले, मानगड किल्ल्याचा व्हिडिओ हा कसा तुम्हाला वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्यानंतर ज्या काही चुका झाल्या असतील आमच्याकडून त्यासुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशा अपरिचित गडांची म्हणजे जवळजवळ काही व्यक्तींना त्या गडांबद्दल माहिती नसते, अशांसाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गडकिल्ल्यांबद्दल त्यांनाही सुद्धा माहिती कळेल। आणि आता उर्वरित आम्ही शूट वगैरे आमचं झालेलं आहे, सगळं आम्ही पाहिलेलं आहे। आता आम्ही परतीच्या वाटेला आम्ही सुरुवात करत आहोत। जय शिवराय।